पप्पालाही धाडले. मम्मीच्या मायेशिवाय दुसरं काही गोड नाही. पप्पांच्या त्यागाला कधीच कुठलाच तोड नाही. म्हणूनच म्हटलं आज पप्पांविषयी बोलू, मनातले भाव शब्दांमार्फत बोलू. आजही ताजी आहे लहानपणाची आठवण, मला शिकवण्यासाठी त्यांनी केलेली पळीची साठवण. स्वतःच्या गरजा मागे ठेवून माझ्या हट्टाला प्राधान्य दिलं. मुलासाठी काही पण करू हेच त्यांनी मान्य केलं. जसा जसा मोठा झालो फीज आणि खर्च वाढत गेले, म्हणून त्यांनी डबल सर्व्हिस केली आणि पोटाला चिमटा काढत गेले. तडजोड करण्याची त्यांची वृत्ती खरोखरच महान आहे आणि मी कितीही मोठा झालो तरी त्यांच्यासाठी अजूनही लहान आहे. आयुष्याची पुंजी मला देऊन माझ्या स्वप्नातलं घर अस्तित्वात आणलं. माझं सुख कशात आहे हे त्यांनी आपोआपच जाणलं. 70 गाठली तरी त्यांना जबाबदाऱ्यांपासून उसंत नाही. भजनात तल्लीन झालेले पाहून वाटते की त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी श्रीमंत नाही. देवाने तर हिरावून घेतला माझ्या डोक्यावरचा मायेचा पदर, पण पप्पांनी माझ्यावर अजूनही पांघरली आहे त्यांच्या प्रेमाची चादर. देवाकडे आता एकच मागणे की तू त्यांना सुखी, निरोगी आणि शतायुषी ठेव. तुला तर देव मानतोच मी, पण तेही आहे माझ्यासाठी माणसातले देव. धन्यवाद.